अशी ब्रेकिंग न्यूज. दीदी आपली चालली घर सोडून. अगं दीदी पॅकिंग चालू झालेली आहे सध्या. जाऊ दे मम्मी. आपण मम्मीला विचारू कसं वाटते. मम्मी तुझी पोरगी चालली घर सोडून. आय एम सॅड. फिलिंग सॅड गाईज. मम्मी फिलिंग सॅड. आपण दीदी जर आतमध्ये येतीस का बॅग भरता भरता. गाईज हा मम्मी तुम्हाला दाखवतो बॅग भरते दीदी. हे मी तिकडच्या कशाचं. रहने का गुजारा खाने के लिए नाही काय दुनिया खाने के लिए करना पड़ता है. दीदी तू किती दिवस चालली. अरे महिन्याभराचे काय काय भरले 2 का. महिने झाले ते मग 2 महिने तेवढं खाणार नाही काय. हे ना काय मला एक दिन आहे 1-2 आहेत ना. हे जाऊ का मी तुम्हाला महाबळेश्वरला सांगितलं दीदीने आणले. तू बन चॉकलेट. तू नक्की अभ्यासाला चालली ना तिकडं. नाही खायला चालले. आईच बघितलं का ते पोरगे. तू असं वाटेकरी असतो ना खायला मग मी तिकडे जाऊन खाणार. आता नको काय आत्ताच पैशाचं विचारलं जाते का. बघा हीच मम्मी पोरीला पैसे देते इम्पॉर्टंट असते जगण्यासाठी का खाण्यासाठी. चल एवढे झुकते. दिवस मागितले का तरी मम्मीकडे पैसे विचार. हा गप गप. हा गाईज आपण दीदीला सोडा जाऊ पुण्यात. तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आपण दगडू शेटला पण जाऊ आणि सध्या आपण हे खाऊ जे मी तुम्हाला दाखवलेलं. यश मला पण आणतं. काही खूप छान लागतं. आम्ही सांगितले त्यांना ह्याला. मला खायचं हे पण आता जाऊ दे तुला. तिची बॅकग्राऊंड खूप वाईट आहे आपली इथे. मसाला लाव. थांब जरा 2 असतात ती 2 फळे असे करायचे मग तुझ्याला मसाला. अच्छा गाईज हे नव्हतं माहिती. आपल्याला आजच कळले 2 असतात त्याच्यामध्ये. असे हो इक्वल आज हे तुम्ही खाऊ शकता. हे हेल्दी पण आहे आणि खूप मस्त पण लागतं. मसाला डोळ्यात गेल्यावर गेला खाल्ला का काय. हे बघा हे असे एवढे जावे असतात. थांब जरा बुडव. What is this? आईच्या पोरीने खाली पण सांडावलाय. झाड तू आता तुला झाडायचंय. आता मी चालले तर यश घरातली मुलगी होणार आहे. बॅग भरून आज गायब होणार आहे. झाड कशी करायची. तर तुमच्या मनात वेगळे विचार येण्याआधी मी तुम्हाला सांगतो ही कुठं चालली. दीदी चालली आहे बँगलोरला. बिकॉज ऑफ तिला जॉब लागलाय. सो वो जा रही है बेंगलुरु को ट्रेनिंग साठी. ट्रेनिंग के लिए जा रही है अभी. तो उसके बाद आने के बाद उसको जॉब कंफर्म हो जाएगा. हम उसको जा रहे स्टेशन छोड़ने. हे नव्हतं सांगायचं का. है ना गाइस आपण चाललो जरा स्टेशनला सोडवायला. आपण मी हिला चालली स्टेशनला ट्रेनिंगला. स्टेशन सोडल्यानंतर आपण दगडूशेठला जाऊ. चला गाईज आता सगळे आपण बॅगा वगैरे गाडी टाकतोय. ब्लॉगचं थीम काय ठेवलं माहिती का. दीदी चालली गाईस निघायचा टाइम झालाय. आपण बॅगा भरू सध्या गाडीत. बॅगा भरून झालं तुम्हाला गाईस आपण निघालेलो आहे आणि दीदीला काकांनी काय काय दिलं का किती जरा जास्त हवं चालले. 2 बॉर्बन 1 डार्क चॉकलेट. ओ माय गॉड. हे दुसरं बोर्नविल. हे तिसरं बोर्नविल. बापरे हे सिल्क. कोणते सिल्क. हे हाईड अँड गनाश सिल्क. सिल्क. आणि हे काय आहे कोकोनट कुकीज. जरा जास्त नाही चाललंय का दीदी तुझं. तू US ला चालली असं. जाऊ दे US तर US बेंगलोर तर बेंगलोर. बरं ह्यातली आता मग माझी ही. मला बघू पहिले ते सगळे जण घेऊन एवढी राहू दे नाही का आम्हाला. कोणची कोणची पण डार्क आहे तुला नाही आवडणार. नाही आवडती मला पण चल तुला गाईज ट्रेड झाला आपल्यात आता. थँक्यू म्हण मला. थँक्यू. अरे कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. अरे मी आणणार होतो कॅडबरी तुला पण तू नको म्हणली तर मी काय करू. नाही अरे एवढी कॅडबरी होते मग म्हणलं कशाला. तुम्हाला सनस्क्रीन घेणारच ना. आता मम्मी येते. तुम्हाला सनस्क्रीन घेणार. हा घेऊ. गाईज मम्मी येते आणि आपण आज एक नवीन गोष्ट घेतली ती नंतर दाखवतो तुम्हाला. अजून एक दाखवायची ती पण नंतर दाखवतो तुम्हाला. आपण आता डायरेक्ट स्टेशनला जाऊ. उशीर झालाय. मम्मी कधी येते तिथे. तिथे काका आले ते ना. जाऊ आपण. कोणत्या गाडीत आले. हा कोणत्या गाडीत आले. काय माहिती. चला जाऊ डायरेक्ट स्टेशनवर. बॅगा भरलेल्या आहेत. तुम्ही मग असे बघितलं मी बॅगा भरत होतो आणि आम्ही आता 2 मिनिटं बाहेर जाऊन आलो. आता आपण निघू. मम्मी पप्पा येतील. त्यांच्यासमोर नाही घेता यायचा ब्लॉग पण बघू घेऊ काहीतरी करू आपण. बाय करा. स्टेशनला आलेलो आहे दीदी आणि आम्ही सगळेजण. हे
बॅग वगैरे. आता आपण 3 नंबर प्लॅटफॉर्मला आपली ट्रेन येणार आहे, तर आपण तिथे जाऊ आता. चला, आपल्या संघ कुठे चाललोय आणि चांगल्या गोष्टी होतात असं कधीच होत नाही. मम्मीच्या बॅगची चेन तुटली आणि तिला आता अशीच कडव घेऊन जायला लागणार आहे तिला. एन्जॉय गाईज. आता आपण आलोय स्टेशनवर. बघा इथे सगळे थांबले आपण. हा प्लॅटफॉर्म आहे आपला. आता ही गेल्यावरती आपली ट्रेन येईल. मोठा पराक्रम. बॅग तुटलेली, आपली बॅगच तुटली. घेऊन जाऊ आता परत. एक तर मला हे स्टेशन आवडायचं पण झालंय गाईज. लय डोकं उठते स्टेशनवर. गाईजांना आपण सेटल करून दिलंय. आपण आजी काय हॅपी जर्नी, ऑल द बेस्ट. थँक्यू. काळजी घेऊ. येस, हा तुझी पण घे. बाय. जाऊ का गाईज? हे बघा, या डब्यामध्ये दीदी, आणि दीदी आता चालली आहे बेंगलोरला. स्टेशनवरून आता आपण निघू घरी महावीर. चला. हे बघा दीदी दिसते का? हां, बाय बाय. गाईज तुला एक मजा सांगतो. आता आम्ही स्टेशनवरून डायरेक्टली इथे आलो, कारण तिथे खूप गर्दी होती. वॉचमॅन लोक अडवत होते मला ना. मी हात धुवत होतो तिथेच पार्किंगमध्ये. खाली 100 रुपये सापडले आणि मला 1 सेकंड वाटलं बहिणी खोटं असन, जाऊ दे. उचलले, ह्याला खरेच निघले. मग ते 100 रुपये आता आम्ही रस्त्यावरती सिग्नलला दिले आणि मग तो विषय आला. आता महावीर पण आता जस्ट उतरला. हॅलो गाईज. 100 रुपयाचा किस्सा सांगतो रे त्यांना. आणि मग आणि आपण सिग्नलला येतात एक हे घेतले सनसेट वाले. मग आपण आता वाकणमध्ये आलोय पिझ्झा टूनला. पिझ्झा खाऊ, कारण महावीरला पण भूक लागली आहे आणि मी पण तसं काय खाल्लं नाही सकाळ धरून. सो गाडी धडकली होती, सॉरी. बघू आपण. चला पिझ्झा खाऊ. आपण आता दीदीकडनं आपल्याला चॉकलेट खावं. आता आपण दीदीला काकांनी चॉकलेट दिलं. तर मी जसं तुम्हाला आता मगाशी तुम्ही बघितलं असेल थोड्या वेळापूर्वी, तर त्यातलं एक चॉकलेट उचललं मोठंवालं, तेच झापलं. आणि सध्या आपण आलोय पिझ्झाची ऑर्डर घेऊन. चॉकलेट खाऊ, पहिली स्वीट डिश खाऊ, मग जरा दापचिक खाऊ. गाईज महावीराने मी दीदीला सोडून पुण्यातून डायरेक्ट इकडे आलेलो आहे. म्हणजे सोबत आता आम्ही पुण्याला आणि लोकेशला पण उचललं आहे बुफे डिनरला. हा मग मी दाखवतो काय काय बुफेला. बघा काय वाटतं बुफे. तुम्हाला पहिलं डाईट. हो फ्रूट्स. गाईज तर सगळे डाएटवालं सिस्टीम आहे आणि तिकडनं सगळे कांदा भजी वगैरे. बास्केट वाटतं डाएट घेतोय का मस्करी करतोय. गाईज इथं पेस्ट्री पण आहे. महावीर काय घ्यायला आलेला आहेस? तिकडे स्वीट काय काय आहे? स्वीट काय काय आहे? जलेबी तर नाहीच आहे याच्यात. काही या सगळ्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला खाताना दाखवतो आम्ही काय काय घेतो. सध्या मी एवढंच घेतलंय. हे बघा काय काय सांगितलंय. सँडविच, कॉर्न फ्राईज, पावभाजी, ब्रेड जॅम, हे चीज बॉल. महावीरने काय काय सांगितलंय. नूडल्स महावीरने काय काय सांगितलं आणि फुल आपलं काय काय सांगितलं. कसे डोक्यात टेस्ट. तिथं खाऊन झालेलं आहे आमचं. डोक्यात विसरणच झाला. आणि आम्ही आईस्क्रीम खातो. तिसरी आईस्क्रीम आहे. त्यांनी 8 आईस्क्रीम खाल्ल्या. मग 400 रुपये वसूल करायची पण हद्द असते. बघा तुझा व्हिडिओ बघितला असताना. इकडं हे डॅप्सनी इकडं 4 आईस्क्रीम, ह्या डॅप्सनी 3 आईस्क्रीम. आम्ही दोघांनी एक एकच खाल्ले. मी टाकलंच नाही तर मग आता मी शिवाय घालून तुला. काही आम्ही एका मस्त जागे महाग सिनेमा हॉल आहे ना, हे बंद पडलेलं आहे. तिथं खूप आधी आलेलो आहे आपण, पण त्यावेळेस व्लॉग नव्हतं करत. कुणाचा विचार चालला ते विकत घ्यायचा. कुणाचा विचार चाललाय ते विकत घ्यायचं. कन्फ्युज आहे. आपू घर घ्यायचं काही घ्यायचं. काहीच तुमच्याकडे जर 400 रुपये असतील तर इथं बळ पण नका येऊ. आम्ही वायाला घालवलेलं ह्या भावेने. नाही म्हणजे चांगलं आहे जेवण, पण जरा वायाला म्हणजे महावेने ह्याचेच घालवले. कुणालचे टेस्ट लय भारी. चांगलं मिसळ खायला चला म्हणत होतो. हे तुझ्या इच्छा आईस्क्रीम आपल्या कॉलेज मध्ये पोरं बघत घ्यास. हा नाही आपल्या कॉलेज ह्याच्यात बोल की लय लास्ट ह्याच्यात बोल की.
कसं विषय त्याला वाटतं मी गाईज थांबा आपण पुढे जाऊन भेटू पुढे भेटू जर काही केलं तर दाखवतो नाही तर ब्लॉग एंड करू आपण एंडिंगला बघू गाईज परत आपण गेम डोमला आलेलो आहे आणि उद्या एक ब्लॉग झाला एडिट उद्या येईल एक डोळ्यातले घाण लय चोमू दिसते आहे गाईज कसं दिसते जरा सांगा हे सगळं आपल्या आणि हे बघा पहिल्यांदा आपण परत तिथे CSGO खेळू आतमध्ये जाऊ मी तुम्हाला दाखवतो 2-3 शॉट आम्हाला CSGO चालू आहे आणि मॅच चांगल्या चालू आहेत ते आपले 3 जण व्हिडिओ घेता आला तुला गाईज तिकडे लोकेश मध्ये कुणाल मग महावीर आणि मी त्या दोघांचा जरा काहीतरी इश्यू झाला मी लेट येऊन महावीर आणि मी चांगला खेळतोय काय बोलायचं यांचं जाऊ दे आपण खेळ चालू करू थांबा लवकर असा गेमिंग सेटअप घ्यायचा प्लॅन आहे आपला थांबा आता एक म्हणाल ते माझ्या डोक्यात पण जाऊ द्या मॅच चालू झाली एकच दिवशी घेऊ तुम्ही फक्त युट्यूबला सपोर्ट दाखवा सेटअप काय आपण पूर्ण गेमिंगच उभं करून घेऊ सगळं बात कर रे तू ये मग त्यावेळेस खेळाय मग तुला सांगतो काय सांगशील या बडे हाय धिंगाणा बघा यो पिस्तूलने राडा चाललोय छान मी आला पुस्तुले भाई त्याकडे या प्रकारे आपण हा ब्लॉग इथे चेंज करू भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच कुठल्या तरी चांगल्या मस्ती करताना बाय पुणे बाय कर आयो पहिल्यांदा बाय केलं घेता आला बाय कर ब्लॉग बंद करतो आपण. तो गेम खेळतोय सध्या